हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज मला ऑफिसला जायचं होतं. ऑफिसला जाण्यासाठी मॅडमनी मस्तपैकी आज बघा मला काय दिलंय. साबुदाण्याची खिचडी नाश्त्यासाठी, साबुदाण्याची खिचडी आणि दही. एकदम आज नाश्ता खरंच भारी. भारी लागतंय एकच नंबर. आणि हे बघा प्रिशाचं काय चाललंय बघा इकडे. आपो प्रिशू येशन ना काय काय करती हाय. मस्त असं साहेबांना नाश्त्यासाठी दिलेलं आहे साबुदाण्याची खिचडी दही. आता त्यांचा काय नाश्ता चालू आहे आणि आता त्याला जायचं आहे ऑफिसला. माझेच कामं राहिलेत आता, माझे सगळे कामं राहिलेत आता. अजून स्वयंपाक बाकीचा, भांडे कपडे, हिची आंघोळ आणि हिची कशी मस्ती चालू आहे. भामटीची कशी बघते. इकडे ये, चल इकडे अप्पू. सगळी गोधडी गोळा करून घेती आणि ती तोंडात घालती. इतके कुटाणी करते ही आता. चल होय हे बाळा, कशी ऐकते बघा. 2 मिनिटं काढायचं. ही कशी ऐकते. हे आणि साहेबांचं काय चाललंय बघा. मोठू पतलू बघताय खुशाल. अरे हिच्यासाठी लावलंय. ती बघते का? ते बघू राहिली. ती लय भामटी. खुशाल मोठू पतलू बघतायत. आता आम्हाला जायचंय मामाच्या घरी. माझ्या ते मामींच्या वडिलांचं जे पहिल्यांदा ऑपरेशन झालं होतं ना, आता त्यांचं सेकंड टाइम दुसरं ऑपरेशन झालेलं आहे. तर तेच आम्हाला त्यांना भेटायसाठी जायचं आहे. मग आता हे काय, मी तर रेडी झाले, प्रिशा पण रेडी झाली आहे मस्त असं. आणि किशोर तिला बाहेर घेऊन गेलं आहे गाडीमध्येच, म्हणजे बाहेर घेऊन तो रेडी थांबलेला पण आहे. आणि मला भरायचे आहेत की हे प्रिशाचे थोडेसे कपडे त्याच्यामध्ये घेऊन जायचे आहेत, कारण की तिचं एक्स्ट्राचं सामान मला घ्यावंच लागतं. कारण तिचं काही भरोसच नसतं, त्याच्यामुळे तिचं एक्स्ट्राचं सामान मला ठेवावंच लागतं. आता हे काय एवढं ठेवते सामान आणि मग लगेच निघते. तिचे 1-2 एखादा ड्रेस पण सोबत ठेवते. आता आम्ही दोघींनी मॅचिंग ड्रेस घातलाय, सेम टू सेम कलरचा. सेम टू सेम कलरचा ड्रेस घातला, हो की नाही. मॅचिंग कलर झाले ना आपल्या. हे बघू आता बाबांसाठी काय घ्यायचं. बाबांसाठी तू म्हणली ना हे घेऊन सफरचंद वगैरे. हा ठीक आहे, सफरचंद घेऊन जाऊ आपण त्यांना. ठीक आहे. जर पुढं भेटलं का कारण आता त्यांना फळं वगैरे खायला लावलेत. आता खाऊ शकतात ते फळं वगैरे. ठीक आहे घेऊन टाकू. पहिले नव्हते सांगितले ना, पण आता खाऊ शकतात. किती हवा आहे नाही ते. इथला व्ह्यू किती छान वाटतंय. हवेला काही कमतरताच नाही आहे ना. सगळं बंद करावं लागतं. आणि माऊ कुठे गेले. माऊ भाऊ आता आहे. भाऊ आहे ना तो. भाऊ आहे. भाऊ आहे. भाऊ आहे. आजच्या दिली ना आजच्या दिवशी. भाऊ दिसते का मला बाबा? कुठे गेले मांजरी? मांजरी कुठेतरी गायब असतील तिकडे. त्या आवाज ऐकून लगेच गायब झाला. शेती बाळाला लगेच गायब झाले. हा इथंच होते म्हणले ते. हा इथंच होते. दोघी दारातच राहतात बसलेल्या. आता त्यांचं जेवण ते आले रे ना. हा असतील तिकडे. हा साई आल्यावर तो घेऊन येतो. काय कूलर लावाच लागत का? साईला लागतो रात्री झोपताना. छोट्या साहेबांना लागतो अजूनही. थोडे वेळ जास्तीने झोपून जातो. लावतो 2-3 तास लागतो. आमच्या कृष्णया, आमच्या पुष्या. तिकडे गेली ना पुष्य. अगो बाई सॉरी मला दिसलंच नाही बापूराच्या. हो यायचं तुला. हो लागलंय का? बाबू.
तेव्हा झाले पाहिजे ते बघ. रेट मारती तसंच करते ती आता. मग काय इथं लागतं पोटाला त्याचं काय नाही तिला. मला लागतं आता आंघोळ घालायच्या वेळेस पण तसंच करते. वरती सरकी. आता पूर्ण पायावर बसती डायरेक्ट पाय इकडेच डायरेक्ट लाथा मारते. दिवस घाल, 2-1 महिने आणि मग बसायला लागली का मग काही नाही अजून बसत. असं उतरटप घ्यायचा. हम्म मग त्यात पाणी त्याच्यामध्ये. घ्यायचं आणि मग सगळं द्यायचं. 2दा टप म्हटलं पाणी बदलायचं. काय होते ती बसत नाही ना अजून थोडस. बसल ना ती. हा आता शिक कुठे 6वा लागला ना. कुठे गेला 7व्या महिन्यापासून बसतात ना शक्यतो. का नाही? 7-8 उभे राहतात. बरोबर ते एक दीड महिना. आता ती ना हे होईल तशी रिंगायला वगैरे आता असं. ती हळूहळू पुढे सरकत. हा. लागली ना मग बसायला लागल. बसायला. 9व्या महिन्यापर्यंत असं धरून चालायला लागल. 9व्या महिन्यापर्यंत चालायला लागल. मग तेव्हा ते एरिंग घ्यायचं. अप्पो हा ते काय वॉकर वॉकर ते घेऊन यायचं. लहान पोरं. वॉकर काय ना तसं चालू आहे. नाही त्याच्यात ती अशा असताना पोरं पडायचं. सरकून जातात, direct पडून जातात. पडून जातात तोंडावर. बाबू पूर्वीच्या त्या साध्या पैशा राहायच्या, काही नाही आणायची नाही. पण आता ते अशा ह्याच्यावरती style अजून तरी काही नाही जेव्हा ती खायला लागेल तेव्हा. हा, तू यायच्या आधी आम्हाला परमिशन अजून तरी काही नाही जेव्हा ती खायला लागेल तेव्हा ती म्हणते काय आणायचं. बिस्किट. बाबूला आणि ठेवायचो आम्ही काय काय खायचं ते काय कशा घालते ते इकडे बघ इकडे इकडे हवा बघ किती छान आहे इकडे बाहेर बघ. आमचे बाबू या छोटू छोटू हे बघ काय काय दिवशी पिशा हा इकडे बघ ना अप्पू. आलोय खरं तर बाबांना भेटायसाठी पण ह्यांनी ना इतका आग्रह केलाय आम्हाला जेवणाचा त्याच्यामुळे आम्हाला इथे जेवायला थांबावंच लागते. मग आता काय आता मस्त असं ते जेवण करतो. मामीनी मस्त असं स्वयंपाक केलाय. मामीनी आणि आजींनी दोघींनी मिळून छान असं स्वयंपाक केलाय. आणि हे बघा या दोघांचं कसं चाललंय. बाबांचं मस्त असं जेवण झालेलं आहे आणि बाबांना थंडी वाजते मेन. आणि प्रिशासाठी बघा किती छान अशी झोळी बांधली तिच्या मामानी. आणि तिला झोका देऊन देऊन तिला झोपी पण घातली. तिथं झोपली आता. आता मस्त असं आता आम्ही जेवण वगैरे करतो. घरी पण जायला उशीर झालाय. वाजले तर तसे 9 वाजलेत. निघायचे आणि प्रिशाच्या मामाने प्रिशाला घेतले. पप्पा काळजी करताना. काय उदी लावायचे मला अजून. आता जस्ट असं घरी आलोय आणि प्रिशा ही गाडीमध्ये लगेच उठून गेली. भामती तशी झोपेल आता. सांगता येत नाही पण मॅडमचा काही भरोसा नाही कारण की तिकडे बराच वेळ झोपली होती. आता शक्यतो काही सांगता येत नाही. बघू आता झोपली तर बरंच होईल कारण की मला पण आता इतकी झोप येते ना. मस्त असं जेवण वगैरे केलंय पोटभर आणि आता मग काय आता वाजलेत बघा 11:15 झालेत. अक्षरशः 11:15 झालेत आणि खूप उशीर झाला आम्हाला घरी यायला. काय गाडी होती म्हणून काही वाटलं नाही तिला घेऊन येताना. जाऊ देत आता काय भेटूयात माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.